उन्हाळा चालू झालेला आहे, त्यासोबत मँगोचा सीझनही चालू झालेला आहे आणि या मँगोच्या सीझनमध्ये आपण मँगो शेक पिणार नाही असं होऊ शकत नाही. तर पिल्लूचा पण पहिला म्हणजे त्याचा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये तो 6च महिन्याचा होता. तर आता ह्या सीझनमध्ये त्याला समजते बाबा मँगो कसा खायचा ते. एवढं पण नाही समजत, तरी पण मी त्याला आज मँगो शेक तयार करून दिलेला होता आणि पिल्लूच्या पप्पाला तर खूपच आवडतं. त्यासाठी मी बदामी मँगो यूज केलेला आहे. तुम्ही कोणताही यूज करू शकता. त्यासाठी पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने मँगो धुवून घ्यायचे, कट करायचे, त्याचा गर काढायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं, साखर टाकायचं आहे. तुम्हाला जर साखर नसेल टाकायचं तर स्किप करू शकता. मी 2 चम्मच साखर यूज केलेली आहे. दूध टाकायचं, थोडासा बर्फ टाकलेला आहे. बर्फ मी थोडाच यूज केला आहे कारण पिल्लूला सर्दी होईल, त्याच्यामुळे मी जास्त बर्फ नाही टाकलेला. मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे छान असा. आणि त्यासोबत आपला थंडगार असा मँगो शेक तयार झालेला आहे. आता हा ग्लासमध्ये ओतून घेऊयात आणि वरून गार्निशिंगसाठी मी थोडेसे मँगोचे तुकडे यूज केलेले आहेत, सोबतच तुटी फुटी टाकलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण व्हायरल करा.